तुम्हाला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ना भेंडीचं शेती दाखवलं होतं आणि त्यामध्ये ना आपण कोथिंबीर मेथीचं भाजी वगैरे सगळं केलं होतं. आता ते सगळं संपलेले आहे, कुठंतरी आहे कोथिंबीर, तर आता मेथी पूर्ण संपलेली आहे. तर आता आपण त्यावेळी ना अजून भेंडी आलं नव्हतं, पण आता भेंडी आलेली आहे. आता आपल्याला काढण्यासाठी भेंडी तयार आहे. तर आता आपण हे भेंडी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त आहे ना, कवडी जार असं भेंडी आलेले आहे आणि ह्याचं भाजी वगैरे खूप छान होते. आणि ह्यात आहे ना आपण मसाला वगैरे भरून हे भरली भेंडी वगैरे केलं तर आहे ना मस्त लागतो चवीला. हे बघा असं हात धरले की पटकन आहे ना भेंडी मोडतोय. आणि सगळीकडे बघू शकताय मस्त आहे ना हिरवगार असं आपली भेंडी आलेली आहे. आणि याचं सुक्की भाजी पण छान होते आणि मसाला वगैरे आहे ना भेंडी मसाला पण छान होते. आणि असं कवळं कवळं आहे ना आपण रानातनं नेऊन भाजी केला ना मस्त लागतो. आणि रानात असले की आपल्याला कधी पाहिजे त्यावेळी मस्त आपल्याला ताजा जसं खायला पण भेटतोय. तर आता बघू शकताय आपण भरपूर आहे ना असं आपण भेंडी काढून घेतलेली आहे. आता बुट्टी भरलेली आहे. तर आता आपल्याला भाजी करायला आपण जाऊयात. तर आता आपण आहे ना रानात नाही ना आपण भरपूर भेंडी घेऊन आलो होतो कवळं कवळं. आणि त्यातलं आहे ना मी थोडंसं इकडे भेंडी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी. आपल्याला अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चिरल्यानंतर आपल्याला धुवून घेता येत नाही, त्यामुळे मी आताचे धुवून घेतलेले आहे. तर आज आपण आहे ना मस्त आहे ना आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत. तर ते मसाला भेंडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. इकडे आपण भरपूर भेंडी घेतलेली आहे आणि इकडे कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेले आहे. आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 1 चमचा बेसन पीठ घेतलेले आहे. जिरं घेतलेले आहे 1 अर्धा चमचा, मीठ आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे. तर आता आपल्याला ना हे सगळे भेंडी चिरून घ्यायचं आहे. तर आता आपण इकडे भेंडी घेऊया. फक्त आहे ना पाठीमागचं आपल्याला देठ काढून घ्यायचं आणि हे भेंडी थोडंसं मोठं आहे त्यामुळे आपण एका भेंडीमध्ये 2 भाग करायचं. नाहीतर बारीक असेल ना तुम्ही एक सुद्धा करू शकताय. आत किडे वगैरे आहे का बघायचं, चेक करायचं. एक कवळजार असं भेंडी आहे. तर आता आपण ह्या पद्धतीने ना आपण सगळी इकडे भेंडी चिरून घेतलेली आहे आणि इकडे आपण आहे ना गॅसवरती कढई सुद्धा ठेवलेलीच आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना थोडंसं तेल घालूया. जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला भेंडी चांगलं असं हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला भेंडी घालायचं आहे. तर आता आपण सगळं भेंडी ह्यामध्ये घालायचं आपल्याला आणि चांगलं असं आपण हे भेंडी परतून घ्यायचं आहे. तर खालीवर करून आहे ना चांगलं असं परतून घ्यायचं. आणि भेंडीमध्ये ना चिकटपणा असतो ना त्यामुळे थोडंफार कमी होते, त्यामुळं असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. नाहीतर असंच आपण आहे ना मसाला भेंडी केला तर म्हणजे सगळं जास्त आहे ना ते चिकट होते भाजी, म्हणजे ते खायला पण मग चव लागणार नाही. त्यामुळं आपल्याला असं हे परतून घ्यायचं तेल घालून थोडंफार मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. हे बघा आता भेंडी आहे ना चांगलं असं खरपूस असं भाजलेली आहे. तर आता आपण हे सगळं भेंडी आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आणि परत आपण हे कढई ठेवायचं आणि कढईमध्ये आपण घालूया तेल. तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं. कढई गरम आहे त्यामुळं तेल सुद्धा पटकन आहे ना गरम होणार आहे. आणि ह्यामध्ये आपण घालूया जिरं. बघा जिरं सुद्धा चांगलं असं फुललेले आहे. आणि कांदा घालूया बारीक चिरलेला. कांदा टोमॅटो 2 मिनिट घालते आणि चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत. तर बघा आता कांदा टोमॅटो ना पूर्ण मऊ झालेले आहे. त्यामध्ये आपण घालूया हे देशी हळद पावडर 1 अर्धा चमचाभर घालायचं. आणि इकडे बघू शकताय आपलं घरचं कांदा लसूण मसाला आणि बेसन पीठ घेतलेले आहे ते घालूया. आणि कोणाला लागलं तरी सुद्धा आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय, तुम्हाला पण घरपोचच मिळेल. आणि डंका अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुटलेले आपले हे घरगुती मसाला आहे. आणि शाकाहारीला मांसाहारीला दोन्हीला चालतो. मस्त झणझणीत पण येतो आणि चवीला पण खूप छान लागते भाजी. त्यामुळं कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे, तुम्हाला पण घरपोचच मिळेल.
असं आपल्याला तेलामध्ये आहे ना बेसन पीठ वगैरे घालून हे मसाला बरोबर परतून घ्यायचं. म्हणजे बेसनामध्ये आहे ना कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. आणि ह्यामध्ये आपण काय करूया, थोडंसं पाणी घालूया. म्हणजे मसाला शिजायला पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं, जास्त पण नाही घालायचं. आणि हे मसाला आणि बेसन पीठ वगैरे घातल्यामुळं ना ते पूर्णपणे आपल्याला सगळं शिजवून घ्यायचं आहे मसाला. त्यासाठी आपण इथं पाणी वापरलेले आहे मसाला शिजण्यापुरतं. बघा, तर आता आपण ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ घालूया. बारीक चिरलेला कोथिंबीर, बघा कसा शिजतोय मसाला. एक 2 मिनिटं आपण हे चांगलंसं मसाला आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. असंच आपण हे शिजवून घेऊया. म्हणजे खाताना आहे ना मसाला भेंडी सुद्धा खूप छान लागणार आहे मसाला शिजल्यामुळं. आता 2-3 मिनिटं झालेले आहे. आता तुम्ही मसाला सुद्धा बघू शकताय मस्त शिजत आहे बघा. आणि मस्त तरी सुद्धा आलेले आहे. आता वर पूर्ण तेल सुटलेले आहे. बेसन पीठ वापरले असतं तरी सुद्धा आहे ना मस्त वरती झणझणीतपणा दिसतंय. परत आपण सगळे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मसाला. हे बघा असं जाडसर आपला मसाला तयार झाले. आणि ह्यामध्ये आता आपल्याला दुसरं काहीच वापरायचं नाही. फक्त आपण इकडे भेंडी आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं होतं ना, तेच आपल्याला तर सगळं भेंडी ह्यामध्ये घालायचं. आणि परत आपल्याला पुन्हा एकदा सगळं हे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. हे बघा पूर्ण सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला दुसरं काही पाणी सुद्धा वापरायचं नाही, कुठलेही मसाला सुद्धा वापरायचे नाही. आता आपण असंच आहे ना एक 5 मिनिटं झाकण लावून ठेवूया. म्हणजे मसाल्यामध्ये आहे ना भेंडी चांगलंसं मऊ होईल आणि खायला पण चविष्ट लागते. त्यामुळे आपण एक 5 मिनिटं चांगलं असं आपण हे शिजवून घेऊया. हे बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. आता आपण झाकण काढून बघूया भेंडी मसाला तयार झाले की नाही बघू शकताय. मस्त शिजतोय आणि झणझणीतपणा पण दिसते. हे बघा परत आपल्याला सगळं एकदा हे मिक्स करून घ्यायचं. आणि बघा भेंडी सुद्धा आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे बघू शकता. असंच आपल्याला ना हे शिजवून घ्यायचं. म्हणजे पूर्णपणे शिजतंय आणि खायला पण जबरदस्त लागते हे भेंडी मसाला. आणि ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही, काही नाही, कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. दुसरं आपण कुठलंही वाटण करायची गरज नाही, शेंगदाण्याची कूट घालायची गरज नाही. फक्त 2-3 साहित्यात म्हणजे आहे ना आपली भेंडी मसाला तयार होतोय झणझणीतपणा आणि चवीला पण खूप छान लागते. तर आता आपण गॅस बंद करूया. आणि डब्याला वगैरे तर आहे ना हे मस्तच आहे, दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्तच लागते. तर आता मस्त मसाला भेंडी सुद्धा तयार झालेली आहे. आणि इकडे आपण चपाती सुद्धा घेतलेलीच आहे. आणि इकडे बघू शकताय आमची शिवांगी आणि इकडं समृद्धी आता मस्त जेवणार आहेत. त्यामुळे ना त्यांना आपण ताट तयार करून घेऊया. इकडं चपातीवरच आपल्याला हे भाजी घालूया. बघ कसं दिसतंय. हो वास यायला लागले. मग लवकर सुरुवात करा. तर दर दर समृद्धी दर. दोघी जण एका ताटात खाता. घ्या खाऊन सांगा मला कसं झालंय. तुला चारू मी नको खा. गरम आहे जरा सावकाश ये बाळा. खा. छान झाले. समृद्धी तुला आवडले का नाही. आवडले. खाता चपाती बरोबर चांगलं लागतं ना. जरा जरा चालतं तुला. हा घे. घे चांगलं झालं ना पिलं. खा बा.
समृद्धी आमची आई रोज रोज खायला करते ना. तर आता आमच्या मुलींना तर आवडलेलेच आहे हा भाजी. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.